बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या अध्ययनामध्ये बुद्ध धम्माचं जे सार सर्वस्व, ज्याला निब्बाण म्हणतात, त्या विषयाच्या थोड्याशा सखोल अध्ययनापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. प्रत्येक धर्माचं काही ना काही ध्येय असलं पाहिजे, कारण मनुष्याच्या पुढे जोपर्यंत ध्येय असत नाही तोपर्यंत कोणतीही शिकवण त्याच्या कमी पडत नाही. धम्म आणि धर्म हे जर माणसाच्या कल्याणासाठी असतील, त्याच्या भल्यासाठी असतील, तर ते कल्याण कसं आहे, त्याचं स्वरूप काय आहे, ते कसं प्राप्त होतं, हे माणसाला स्पष्टपणे समजणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याच बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जगातले कुठलेही धर्म हे माणसाच्या कल्याणाचा विचार करत नाहीत, आणि जो काही विचार करतात कल्याणाचा, तो त्याचं आत्ता कल्याण होईल जीवात जीव असताना, आणि जिवंतपणे त्याला त्याची अनुभूती होईल, अशा प्रकारचा कुठलाही उपदेश त्या धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये फार मोठी एक मीमांसा केलेली आहे, ती जाता जाता पाहणं आपल्याला फार आवश्यक आहे. अतिशय स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी आपली मतं या ग्रंथामध्ये नोंदलेली आहेत. ती लक्षात घेऊन आपण पुढचं पाऊल टाकूया. याच ग्रंथाच्या अगोदरच्या काही भागामध्ये भगवान बुद्धांचं पहिलं प्रवचन आपण अभ्यासत होतो, आणि तेव्हा या गोष्टी आपण लक्षात घेतलेल्या आहे. पण आता ह्या अभ्यासासाठी परत त्याचं स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. काय म्हटलंय बाबासाहेबांनी आपलं म्हणणं बुद्धाच्या तोंडी घातलेलं आहे, आणि परिवाजक अशी चर्चा करत असताना तसे ते बोललेत असं आपल्या ग्रंथात नमूद केलेलं आहे. आणि ही गोष्ट त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे नोंदवलेली आहे. पहिली गोष्ट ते म्हणतात, ज्याच्यावरती आपण सुरुवातीला विचार केलेला आहे, व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय? पहिला प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि परिवाजकाने उत्तर दिलं आहे, आपण म्हणता ते बरोबर आहे. बुद्धानं पुढे प्रश्न विचारला, लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्यभिचार, खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय? या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरता चारित्र्याचे सामर्थ्य वाढवणे आवश्यक नाही काय? माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल? परिवाजकाने उत्तर दिलं, आपण म्हणता ते बरोबर आहे. आणि यापुढे एक एक प्रश्न उठतात. पुढे त्यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे, माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय? केवळ प्रेम करणे पुरेसे नाही, खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ माणसाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. परियोजक म्हणाले, होय. तिसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची म्हणजे बुद्धीची जोड दिली पाहिजे की नाही? प्रज्ञा आवश्यक आहे की नाही? दुष्कर्म न करणे,
वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे, जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे असे काहीही न बोलणे, हे चांगल्या माणसाचे अंगचे गुण होत. परिवाजक म्हणाले ते बरोबर आहे, परंतु आंधळेपणानं सत्कृत्य करणे हे उचित आहे काय? आणखी त्यांनी चौथा प्रश्न उपस्थित केलेला आहे. मी म्हणतो ते पुरेसे नाही. हे जर पुरेसे होते तर तान्हे मूल देखील चांगली कृत्य करते असे म्हणावे लागेल, कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काही कळत नसते. पाय झाडण्याखेरी ते आपल्या शरीरातने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकत नाहीत. बोलणे काय त्याला कळत नाही, त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलू शकत नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही, उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी आईचे दूध चोखण्यापलीकडे दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही. मग या गोष्टीला चांगलं म्हणायचं. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण उतरला पाहिजे, म्हणून समज आणि प्रज्ञा बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. शहाणपण हे पारमितीचे दुसरे नाव आहे असे बुद्ध म्हणतात. चौथा प्रश्न त्यांनी विचारला की माझा धम्म निराशावादी असे तुम्हाला वाटण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधतो. मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही, परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितका जोर देतो हे विसरू नका. माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा ह्या दोहोंचाही अंतर्भाव आहे. माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय. त्यात आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवतो. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे काय? पारिभाषक म्हणाले होय, हे मान्य आहे. ही समदृष्टीची व्याख्या करून मग बुद्ध आणखी काही बाबासाहेब प्रश्न उपस्थित करतात. पारिभाषकांच्या तोंडून ते बोलतात, आपली प्रतिक्रिया देतात. काय प्रतिक्रिया आहे? ही बाबासाहेबांची प्रतिक्रिया आहे, लक्षात घ्या. पारिभाषकांच्या तोंडून त्यांनी ती वदवलेली आहे अशी याच्यात मांडणी केलेली आहे. काय बाबासाहेबांची प्रतिक्रिया बुद्ध धर्माच्या बाबतीत? पहिली प्रतिक्रिया आहे, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे, हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेले नाही. हे वारंवार आपण बोलत असतो, कुठल्याही धर्माने सांगितलेलं नाही. बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दात नमूद केलेलं आहे. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने हा दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेले नाही. मी माझी भाषा वापरत नाही, बाबासाहेबांचीच भाषा आहे ती मूळची. जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतः इतकी सरळ आणि साधी, अद्भुतता आणि आत्ममानुषी शक्तीपासून इतका मुक्त, आत्मा ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध करणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आलेला नाही. जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वीतलावर राहून प्राप्त करायचे असते. हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कोणीही सांगितलेला नाही. याच जगात, याच जीवनात आत्मविकास, आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनानं मुक्ती मिळू शकते. हे आपले तत्व विरोधी वृत्तीची जाणीव असूनही बुद्धी पुरस्सर पुढे मांडण्याचे ज्यांच्या धैर्य आहे, अशा भगवान बुद्धाच्या रूपानं एक समाजसुधारक लाभला असे त्यांना वाटले. बाबासाहेबांनी इतकी स्पष्ट व्याख्या केली की धर्माचा उद्देश काय आहे. इतर धर्माचे उद्देश नाहीत, तर बुद्ध धर्माचा तो उद्देश आहे. आणि इहलोकी जीवाजीव असताना हे मोक्ष किंवा दुःखमुक्तीची अवस्था आहे ती मिळवणं हे बुद्ध धर्माचं ध्येय आहे. पुढे आणखी एके ठिकाणी त्यांनी असंच काही फार मजेशीर बोललेलं आहे. ते धम्म म्हणजे काय याची व्याख्या करत असताना
त्यांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे. धम्म म्हणजे काय हा विषय त्यांनी याच्यामध्ये मांडलेला आहे प्रवचनामध्ये. तर आपण तो थोडंसं बघूया. धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन या प्रकरणात ते फार चांगल्या पद्धतीनं आपला मुद्दा परत मांडतात. माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धर्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे. तथागताच्या धम्माचे उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो हा आहे. आणखी पुढे ते म्हणतात, धर्म आणि अधर्म याची व्याख्या करत असतानाही त्यांनी या प्रश्नाचा उलगडा केलेला आहे आणि तोही उलगडा आपल्याला जाता जाता पाहणं आवश्यक आहे. म्हणजे मग हे शेवटचं जे प्रकरण आहे ते आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. मनाची मलिनता दूर करणे धम्म आहे आणि धम्माचा उद्देश हा निर्वाण आहे असं त्यांनी आपल्या याच्यामध्ये वारंवार सांगितलेलं आहे. तर निर्वाणासंबंधीची जी काही प्रवचनं आहेत त्या प्रवचनाचा हा शेवटचा टप्पा आपण आज पाहतो आहे की बुद्धानं निर्वाण म्हणजे काय आणि कसं याची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या आपल्याला यामधून लक्षात येईल. धर्माचे प्रयोजन काय आणि धम्माचे प्रयोजन काय, ती प्रयोजने एकच आहेत काय की भिन्न आहेत, या दोन्ही प्रश्नाची उत्तरं सुनखत्व सुत्त वगैरे याच्यामध्ये बुद्धानं दिलेली आहेत. आणि त्यामध्ये माझ्या धर्माचं आचरण करतो तो दुःखातून मुक्त होतो ही त्यांनी भाषा वापरलेली आहे. इतर धर्मांचा उद्देश मात्र तो अजिबात नाही. आणि सुरुवातीला त्यांनी आणखी एक मजेशीर गोष्ट सांगितलेली आहे की निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. बुद्धानं शिकवलेल्या सर्व सिद्धांतांचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्ध प्रणित निर्वाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थानं आणि आशयानं वेगळं आहे. बुद्धपूर्व लोक निर्वाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानत असत, आत्म्याचं स्वतंत्र अस्तित्व मानत असत आणि त्याची प्राप्ती करणं हा त्यांचा उद्देश होता. परंतु बुद्धानं मात्र आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा विचार मांडलेला आहे. जिवंतपणी ह्या सर्व संसारात असतानाही मिळणारे सुख हा दुसरा विचार मांडलेला आहे. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे दोन विचार बुद्धाच्या निब्बाण कंपनीला अगदी अपरिचित आहेत. भगवान बुद्धाच्या निब्बाण कंपनीतील मूळ आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालावरती निग्रह साधणे. थोडीशी निब्बाणाची माहिती घेतल्यानंतर आपण आता त्या मूळ प्रश्नापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. निब्बाण म्हणजे काय? यामध्ये मागच्या वेळेस आपण बुद्धाचं फार महत्त्वाचं वचन लक्षात घेतलं होतं की लोकांनी बुद्धाचा कोणता वारसा स्वीकारावा.
भौतिक वारसा की धम्माचा वारसा. आणि मागच्या प्रवचनात आपण बघितलं होतं की बुद्धानं प्रत्येकाला धम्मदायाद बनायला सांगितलेलं आहे. धम्मदायादा मे भिक्कवे भवत मा आम्ही सदायादा, हे आपण मागच्या वेळेस बघितलेलं होतं. त्याच्या पुढे आज आपल्याला जायचं आहे आणि ते पुढे जाण्याचं काम जे आहे ते ह्या पुढच्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. निब्बाण हे दुसरं तिसरं काही नसून अष्टांगिक मार्ग आहे, अशी त्यांची मागच्या याच्यातली एक व्याख्या होती. ती व्याख्यासुद्धा आपण तेव्हा बघितली होती. आता तीच व्याख्या परत नव्यानं आपण लक्षात घेणार आहोत. एकदा पूजनीय राध हा भिक्खू भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसला आणि भगवंताने त्याला प्रश्न केला, भगवान निब्बाण म्हणजे काय? बुद्धानं उत्तर दिलं, निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. पण भगवान निब्बाणाचा उद्देश काय? बुद्धानं उत्तर दिलं, निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य आहे, असं राथ संयुतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याला हाच विषय थोडासा बारकाईनं लक्षात घ्यायचा. बुद्धाच्या ह्या सर्वश्रेष्ठ ध्येयाचं म्हणजे निब्बाणाचं साध्य करण्यासाठी माणसाला 3 पायऱ्या चढून जावं लागतं. पहिली पायरी आहे, त्यांना व्यवहारिक जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारावा लागतो आणि म्हणून शिलांचं पालन करावं लागतं. मन 2 पद्धतीनं काम करतं, सकारात्मक नकारात्मक. राग येतो, रागाच्या भरात माणूस वागतो. तो बरा आहे, वाईट आहे, चांगला आहे, काही विचार करत नाही. त्या अवस्थेमुळे तो वागून मोकळा होतो. आणि ते नकारात्मक असल्यामुळे त्यातून दुःख निर्माण होतं. मैत्री, प्रेम, करुणा त्या अवस्थेमध्ये मनुष्य तसं वागतो, वागून मोकळा होतो. त्याला बरंही वाटतं, त्याला तो चांगलंही म्हणतो, परंतु कायम हेच चांगलं करीत असावं, राहावं असं त्याला मात्र कधी वाटत नाही. म्हणून मनाच्या दोन्ही अवस्थांमध्ये मनुष्य दोलायमान होत असतो, त्या लंबकासारखा. सुखातही दुःखातही, सुखातही दुःखातही. आणि म्हणून माणसाचं जीवन हे सुखमय दुःखमय अशा दोन्ही अवस्थांनी भरलेलं असतं. हा व्यावहारिक अनुभव आहे. म्हणून बौद्ध जीवन मार्गाप्रमाणे जगायचं असेल तर पहिली ही चूक दुरुस्त करावी लागते. सकारात्मकच वागेल, नकारात्मक वागणार नाही. सतत ज्याची जाणीव ठेवील, सतत त्याची काळजी घेईल, ही जाणीव ज्या माणसाच्या मनामध्ये कायम असते तो खऱ्या अर्थानं बौद्ध असतो. हे आपल्या ध्यानीमनी कधीच येत नाही, तेव्हा आपण चुकूनही बौद्ध असत नाही, हे लक्षात घ्या. चुकूनही. फक्त आपण स्वतःला बौद्ध समजतो, पण त्या धम्माशी आपली कुठलीही बांधिलकी नसते, कुठलंही घेणं देणं नसतं. हा अतिशय मोलाचा विचार आहे, जो बाबासाहेबांनी इतक्या प्रामाणिकपणे मांडला, परंतु लोकांनी तो कधी लक्षात घेतलेला नाही. सकारात्मक वागण्याची प्रतिज्ञा करणं, त्याची सतत जाणीव बाळगणं, आणि मनुष्य ज्या अर्थी कायम आचरण करत असतो, काही ना काही करत असतो, कर्म करत असतो, त्या प्रत्येक कर्माच्या वेळेस ही प्रखर जाणीव मनामध्ये असणं, हा बौद्ध जीवनमार्गामधला पहिला टप्पा आहे, पहिलं पाऊल आहे. हे पाऊल ज्यानं उचललं नाही तो स्वतःला कितीही बौद्ध समजो, तो बौद्ध असत नाही. त्याला बौद्ध म्हणणं ही चूक आहे. त्यानं स्वतःला बौद्ध समजणं हा भ्रम आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही. पहिला टप्पा. ही कसोटी आपल्याला बौद्धांना लावली पाहिजे. जे बौद्ध म्हणतात त्यांना ही कसोटी लावली पाहिजे. ह्या पहिल्या टप्प्यामध्ये, पहिल्या पावलामध्ये तुम्ही कुठे आहात? ह्या पहिल्या पावलाची जाणीव नसेल, आपण ते उचललं कुठे ठेवतो याचाच पत्ता नसेल, तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून पहिलं पाऊल हे आहे, ज्याला धम्माच्या भाषेमध्ये एकच शब्दात बोललं जातं, शील. आणि शील हा मनुष्य जीवनाच्या मंगलाचा, चांगलेपणाचा, सर्व कल्याणाचा पाया आहे. या पायाकडे दुर्लक्ष करणारी माणसं, त्या पायाची कधी दखलच न घेणारी माणसं,
ही कधीही बौद्ध असू शकत नाही, हे कृपया आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे, नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही कसोटी जर आपण आजच्या काळातल्या बौद्धांना लावली तर काय पाहायला मिळतं? आम्ही दररोज उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय करतो याचा आम्हालाच पत्ता नसतो. बोलताना जागे नसतो, करताना जागे नसतो, विचार करताना जागे नसतो. जे अंगवळणी पडलेलं आहे, ज्याची सवय लागलेली आहे, त्या रुटीनमध्ये आपण तसंच जगत असतो. सुखदुःखाची आपल्याला अजिबात जाणीव नसते आणि आपण जे कर्म करतो आहे त्याचीसुद्धा आपल्याला अजिबात जाणीव नसते. हे असं एक प्रकारचं निद्रिस्त झोपेचं किंवा एक गुंगीचं नशेचं जीवन मनुष्य जगतो आहे. का? तर लहानपणापासून सवय लागली म्हणून. आणि या पद्धतीनं मनुष्य सवयीचा गुलाम असतो. प्रत्येक मनुष्य सवयीचा गुलाम असतो, हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि ह्या सवयी दोन प्रकारच्या आहेत, नकारात्मक आहेत, सकारात्मक आहेत. सकारात्मक सवय असेल तर ती गुलामी फायद्याची होते. नकारात्मक सवय असेल, गुलामी असेल तर नुकसानच नुकसान होतं. चॉईस इज युअर्स. निवड आपण स्वतः करायची आहे. आणि हे निवड करणं म्हणजे पहिलं पाऊल उचलणं आहे धम्मजीवनाच्या मार्गावरती वाटचाल करण्यासाठी. आणि हे आपल्याला असं पाहायला मिळेल की याच पहिल्या पाऊलाची मेजॉरिटीला जाणीवसुद्धा नसते, काहीही जाणीव नसते. फक्त ते मानतात, समजतात, स्वतःची समजूत करून घेतात आणि म्हणून त्या मानण्याचा, जाणण्याचा, समजण्याचा त्यांना काहीही उपयोग होत नसतो. दुसरं महत्त्वाचं पाऊल आहे निब्बाणाकडे जाण्याचं. ते म्हणजे आपल्या मनाकडे लक्ष देणं. मन ही एवढी एकच आपल्याजवळ जबरदस्त शक्ती आहे, जी इतर कोणत्याही प्राण्याकडे नाही. या मनाच्या साह्यानं आपण जगतो. मनाच्या साह्यानं आपलं जीवन आपण चालवतो. मनाच्या साह्यानं आपण शिकतो. मनाच्या साह्यानं आपण वाईट होतो किंवा चांगले होतो. म्हणून मन केंद्रीभूत आहे, त्या मनाकडे लक्ष असणं आवश्यक आहे. मनाला सोडून मी माझं जीवन घडवू शकत नाही, चांगलं प्राप्त करू शकत नाही, या गोष्टीवरती विश्वास असणं हे बुद्ध धर्मातलं दुसरं महत्त्वाचं पाऊल आहे. एकदा मनच केंद्रीभूत आहे लक्षात घेतलं, मग बाकीच्या ज्या काही गोष्टी लोकांनी सांगितलेल्या त्या साऱ्या बाजूला पडतात. ईश्वर आहे की नाही काय घेणं देणं आहे? माझ्याजवळ मन ही शक्ती आहे, ही बाहेर कुठे असेल शक्ती, त्याचा कुठे पत्ता नाही, मला त्याशी काही घेणं देणं नाही. मी त्या शक्तीच्या मागे धावणार नाही. आत्मा आहे नाही, मला काय घेणं देणं आहे? ज्याची मला प्रचितीच नाही, ज्याचा मला काही अंदाजच नाही, ज्याची मला काही ओळखही नाही, ज्याचा काही प्रत्यक्ष एहसास होत नाही, अनुभव येत नाही, त्या गोष्टीकडे मी लक्ष कशाला देऊ? स्वर्ग आहे, नरक आहे, कशाचाच पत्ता नाही. त्यामुळे नुसत्या मी कल्पनांच्या मागे धावत बसणार नाही. तर माझ्याजवळ मन नावाची शक्ती आहे आणि या मनामध्ये एक फार मोठी ताकद आहे, जाणण्याची, समजण्याची, लक्षात घेण्याची, कल्पना करण्याची, ते संपूर्णपणे आत्मसात करण्याची. एवढी प्रचंड पॉवर जी माझ्याजवळ आहे, शक्ती माझ्याजवळ आहे, त्या शक्तीला डावलून मी नुसत्याच कल्पनांच्या मागे लागणार नाही, अशी मानसिकता निर्माण होते. जर मनाला मानलं नाही तर ही मानसिकता निर्माण होत नाही. मग मनुष्य आपल्या लोभापोटी, आपल्या स्वाध्यापोटी याच्या मागे लाग, त्याच्या मागे लाग, अरे अमुक देव पावतं की चालला तिकडे, अमुक ओम केल्यानं अमुक होतं की चालला तिकडे, म्हणून तो नुसत्या ह्या भटकंतीमध्ये वाहत जातो. म्हणून हे दुसरं महत्त्वाचं तत्त्व आहे. बुद्धाचा धम्म मनावर आधारित आहे, मनाशी संबंधित आहे. मनाच्या जडणघडणीसाठी तो शिकवण देणार आहे. आणि तिसरं पाऊल आहे या मनाला दुरुस्त करण्याचं, साफ करण्याचं, स्वच्छ करण्याचं. आणि त्याला म्हटलं आहे सचित परियोधपणा. म्हणून बुद्धाच्या धम्माची 3 वाक्यामध्ये व्याख्या केली जाते.
सब पापस्य अकरणं, म्हणजे मी कुशलच वागेल, सकारात्मकच वागेल, हा त्याच्यामध्ये निश्चय केलेला. कुशलस्य उपसंपदा म्हणजे चांगलंच वागेल, सब पापस्य अकरणं, नकारात्मक काही करणार नाही. हे पहिलं तत्व आहे. सचित पर्योदपना, माझं चित्त आहे त्याची तो दखल घेतो. ह्या स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणं हे माझं कर्तव्य आहे. तिसरी गोष्ट तो मानतो. आणि जर ती केली नाही तर मला खऱ्या अर्थानं काहीच प्राप्त होणार नाही, कुठलंही सुख किंवा चांगलं माझ्या हाती येणार नाही याची त्याला खात्री असते. एतं बुद्धानं शासनं, हेच बुद्धाची शिकवण आहे. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये बुद्धानं आपली भूमिका मांडलेली आहे. जगातला कुठलाही धर्म हे काम करत नाही. आणि मग आता त्याची तत्त्व जे आहे की निब्बाणाचा उद्देश काय, निब्बाण हाच उद्देश आहे. सुखाचा उद्देश काय, सुखी राहणं हाच उद्देश आहे ना, आणखी काही उद्देश आहे. सुख कशाला पाहिजे, सुखानं राहण्यासाठी. म्हणजे सुख हेच ध्येय आहे. त्याप्रमाणे निब्बाण सुख आहे. निब्बाणं परमं सुखं, सर्वश्रेष्ठ सुख आहे. म्हणून ते सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त करणं यासाठीच निब्बाणाची अवस्था प्राप्त करायची असते, निब्बाणासाठी झटायचं असतं. आणि मग बुद्धानं पुढे फार चांगली मालुंक्य पुत्राला शिकवण दिली आहे. ते आपण जाता जाता पाहू. हा सारा आता मनाशी संबंधित खेळ आहे. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथपिंडकाच्या जेतवनात वस्ती करीत असत होते. त्यावेळी भिक्खूंना बोलून ते म्हणाले, भिक्खूंनो, नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हाला सांगितलेली 5 बंधने तुम्हाला आठवतात काय? त्यावर स्थवीर मालुंक्यपुत्र म्हणाला, भगवान, ती 5 बंधने मला माहीत आहेत. मालुंक्यपुत्र, ती कोणती आहेत? भगवंत, हे शरीर मी आहे ही जाणीव, मानसिक अस्थिरता, धार्मिक कर्मे आणि विधी यावर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता, ऐंद्रिक सुखाने उद्भवणारा उन्माद, दुष्टबुद्धी ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने होत. आणि 5 बंधने भगवंताने मला सांगितलेले आहेत, ते मला माहीत आहे. हा सारा मनाचा कारोबार आहे. पहिलं, हे शरीर मी आहे ही जाणीव. याला पाली भाषेमध्ये संयोजन म्हटलेलं आहे. संयोजन म्हणजे बंधन, अटकाव, माणसाला जखडून ठेवलं मनातल्या शक्तीनं, मानसिक शक्तीनं. एक मानसिक शक्ती आहे की मी आहे, माझं शरीर आहे, माझा आत्मा आहे. मनुष्य त्या मीमध्ये आपल्या शरीराशी बांधला जातो. त्याला पाली भाषेत म्हटलं आहे सत्काय दृष्टी. मानसिक अस्थिरता, मानसिकदृष्ट्या मनुष्य अस्थिर राहतो. त्या अस्थिरतेला म्हटलं आहे विचिकित्सा, संशय. संशय असला की मनुष्य अस्थिर होतो. हे करू की ते करू, हे करू की ते करू, ही अस्थिरता निर्माण होते. म्हणून संशयाची वृत्ती, शंका असणं, डाऊट असणं, त्यामधून मानसिक अस्थिरता निर्माण होते. त्याला पालीमध्ये म्हटलेलं आहे विचिकित्सा. कर्मे आणि विधी यावर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता, याला शीलबद्ध परामर्श म्हटलेला. की सर्व काही कशावरती अवलंबून आहे? आम्ही जे कर्मकांड करतो त्यावरती अवलंबून आहे.
पूजा करण्यावरती, बली देण्यावरती, व्रतवैकल्य करण्यावरती, उपास करण्यावरती सर्व काही चांगलं अवलंबून आहे, अशी जी मान्यता आहे ती सदोष आहे, ती दोषयुक्त आहे, ती चुकीची आहे. तर त्यामुळं कर्मकांडावरती काही अवलंबून नाही अशी मुख्य भूमिका आहे ती बुद्धानं सांगितलेली आहे. त्याला म्हणतात शीलबत परमास. ऐंद्रिक सुखाने उद्भवणारा उन्माद, त्याला म्हटलं आहे कामतन्हा. मनुष्य मनामध्ये ज्या भावना किंवा जे विकार निर्माण होतात त्यामुळं तो उन्मत्त होतो, उद्धत होतो, प्रेरित होतो, तसंच वागावं अशा प्रकारे तो धडपड करतो. रागाला उन्मत्त होतो, तो चिडतो. शक्ती ही जसे एखादे पाणी उकळावं त्याप्रमाणे त्याची सारी शक्ती उकळायला लागते आणि त्या अस्थिर याच्यामध्ये तो तसंच वागतो, त्यापेक्षा वेगळं वागू शकत नाही, थांबू शकत नाही. उन्मत्त होणं म्हणजे चेव येणं, माणसाला चेव येतो. म्हणून सर्व नकारात्मक गोष्टींना माणसाला चेव येतो. द्वेष मनात निर्माण झाला, चेव येतो माणसाला. द्वेष ज्याचा करतो त्याबद्दल कधी चांगलं वाटत नाही, त्याचं वाईट व्हावं, त्याचं नुकसान व्हावं, त्याचं काहीतरी वेगळं व्हावं, चांगलं होऊ नये त्याची भावना असते. कामछंद निर्माण झाला, त्या इंद्रिय सुखाच्या मागे धावतो, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, त्यासाठी वाटेल तो करायला लागतो. अशा तऱ्हेनं ह्या नकारात्मक भावना माणसाला उद्दीपित करतात, चेतवतात, पेटवतात, एक प्रकारचा उन्माद निर्माण करतात आणि त्यामध्ये मनुष्य जगत असतो. त्या जगण्यातून दुःख निर्माण होतं, अस्थिरता निर्माण होते, आपलं स्वतःचं जीवन कंपित होतं. याची त्याला अजिबात जाणीव नसते. ते त्याला बरोबर वाटतं, योग्य वाटतं, ते करण्यामध्ये तो पुन्हा 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 प्रयत्न करीत राहतो. रिपीट प्रत्येक गोष्ट रिपीट झाली पाहिजे. म्हणून द्वेष कोणाच्याबद्दल निर्माण झाला तर तो एकाएकी जात नाही, आपल्याला माहीत आहे. ज्याच्याबद्दल द्वेष निर्माण झाला तो मनुष्य, ती व्यक्ती चांगली आहे असं आपल्याला कधीच वाटत नाही, चुकूनही वाटत नाही. आणि कोणी त्याबद्दल चांगलं बोललं तर ते आपल्याला कधीही पटत नाही. आपण एक लेबल लावलं, बस त्या माणसाचा सोक्षमोक्ष लागला, निर्णय झाला, आता त्यामध्ये बदल नाही. मनुष्य कायम त्याला चिकटून राहतो. आणि म्हणून साधा व्यवहारातला नियम, सृष्टीमधला नियम की प्रत्येक गोष्ट बदलते, परिवर्तनशील आहे. मनुष्य तर बदलतो, त्यामुळं वाईटाचाही चांगला होऊ शकतो यावरती त्याचा विश्वास असत नाही. आपल्या दृष्टीनं ज्याला आपण वाईट म्हटलं तो आपल्या दृष्टीनं कायमचा वाईट, सर्व अर्थानं वाईट. त्याच्याबद्दल चांगलं करणं, चांगलं बोलणंसुद्धा आपल्याला मान्य नसतं. हा माणसाचा स्वभाव आहे. जर आपण नीट त्याची दखल घेतली पाहिजे. मग इकडे आम्ही गोष्टी मात्र ऐकू बुद्धाच्या मोठमोठ्या, अरे तो अंगुलीमाल एवढा खुनी, एवढ्या लोकांना ठार मारलं तरी तो अर्हत बनला. पण माझा वैरी सुधारू शकतो याच्यावरती माझा विश्वास आहे का? माझा विरोधक चांगला असू शकतो याच्यावरती माझा विश्वास आहे? तो वाईट टाकू म्हणजे अंगुलीमालापेक्षा सुद्धा हा टाकाव, ही माणसाची प्रवृत्ती आहे की नाही? साधी गोष्ट आहे ती. म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर करणंसुद्धा आपल्याला शक्य होत नाही. अशा प्रकारे ह्या भावना, हे विकार आपल्याला नाचवत असतात, आपल्याला वापरत असतात. आपण त्याचे पूर्णपणे गुलाम झालेलो असतो. ही खऱ्या अर्थानं मानसिक गुलामगिरी आहे. आणि बाबासाहेबांचं वाक्य आम्हाला तर प्रसिद्ध माहीतच आहे ना, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून ठेव. अरे पण ह्या गुलामगिरीचं काय? स्वतःला कधी ती जाणीव करून द्यायची आहे की नाही? अजिबात नाही. तरी आम्ही बाबासाहेबांच्या कट्टर अनुयायी. म्हणजे इतकं सोंग आणि ढोंग जगामध्ये चालतं, लक्षात घ्या. आणि या सोंगा ढोंगामध्ये आपण वाहवत जातो, सेलिब्रेशन करतो, आनंद मानतो. इथे एवढे फोटो लावलेले आहेत, कोणाचं ऐकत नाही. फोटो आहेत ना कायम तिथे, बस हार घातला, पूजा केली, बाजूला झालं की आपलं आपण करायला मोकळे, ते तिथे आहे ते पडून राहू दे. ही माणसाची प्रवृत्ती आहे. म्हणून ह्या साऱ्या
गोष्टींना ढोंग म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही. केवळ ढोंग आहे, केवळ दिखावा आहे. आणि या दिखावामध्ये माणसं किती वाहवत जातात हे आपण आपल्या नजरेनं पाहतो. करोडो माणसं. पण ही मानसिक गुलामगिरी आमची आम्हाला दिसत नाही. म्हणून बुद्धानं काय म्हटलं, 5 बंधनं आहेत माणसाला नकारात्मक यशाशी जखडून ठेवणारी, अकुशल पक्क करणारी, त्याला तिथून सुटूच देत नाहीत. कोण सोडवणार त्याला? कुणी ईश्वर नाही, कुठलीच बाहेरची शक्ती नाही जी त्याला सोडवू शकेल. मग देव आहे की नाही याचा विचार करण्याची गरजच नाही. जर तुमच्या कामी ती शक्ती येतच नाही तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून देवाची पूजा केली, रामनाम केलं, कुठल्याही गोष्टी मनुष्य जपत राहिला, किती भक्त झाला तरी तो भक्त बनेल, पण तो चांगला मनुष्य बनेल याचा काही भरोसा नाही. जितका भक्त असेल तितका तो कट्टर बनेल, सुधारणार नाही. म्हणून बुद्धाला भक्त नको होते, त्यांना अनुयायी भावी होते की तुम्ही वारस, माझे वारस नका बनू, माझ्या मागे येऊच नका, माझ्याकडे बघू नका, धम्म तुमच्या कामाचा त्याच्या नादी लागा. बुद्धानं किती चांगलं काम केलं आहे बा. आणि बाकीचे धर्म काय म्हणतात, आमच्या नादी लागा, आम्हाला पूजा, आमच्याशिवाय दुसरं काही बघायचंच नाही. म्हणजे मानसिक गुलामगिरी आणखी घट्ट करून टाकलेली आहे. म्हणून माणसं सनातनी होतात, फंडामेंटलिस्ट होतात, एक्स्ट्रीमिस्ट होतात. त्याचं कारण हे आहे. धर्म माणसाला इतकं नकारात्मक बनवू शकत असेल तर त्याला धर्म कसं म्हणायचं, आणि धर्म कल्याणासाठी आहे माणसाचा असा विश्वास कसा ठेवायचा. धर्माच्या नावानं जेव्हा अतिरेकी निर्माण होतात तेव्हा हा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे ना. कोणी हा प्रश्न उपस्थित करत नाही की माझ्या धर्माच्या नावानं मी अतिरेकी झालेलो आहे, दुसऱ्याचे सहज प्राण घेतो, दुसऱ्याला मारतो, मारण्याची इच्छा बाळगतो, त्याला काहीतरी नुकसान करण्याची इच्छा बाळगतो. ही कोणती भावना आहे? दुःख निर्माण करण्याची आहे, स्वतःच्या नाशाची, इतराच्या नाशाची आहे. त्याला धर्म नाही म्हणता येत. म्हणून बुद्धाच्या कसोटीवरती जगातला कोणताही धर्म टिकत नाही. हे मनाचं बंधन बुद्धानं जाणलं, बाकी कुठल्या धर्माला पत्ताही नाही त्याचा. मी आणि माझेपणात अडकला आहे, तो मी आणि माझेपणा कमी कर. सारे धर्म सांगतात माणसाने अहंकार बनू नये, पण मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, अहंकार आहेच ना. आणि ते धर्म सांगतात माणसानं अहंकारी बनू. अरे बाई याचं काय आहे ना प्रॉब्लेम. इतका वेडेपणा जगामध्ये चालू आहे, इतका पराकुटीचा वेडेपणा. म्हणून मी माझेपणामध्ये अडकायचं नसेल तर बुद्धाकडे वळावं लागतं. मैत्री भावना करायला लागलं की मी पण अगदी बर्फासारखं वितळून जातं. मी माझेपणा राहतच नाही. सर्व समान आहेत, त्यांचं सुख आणि त्यांचं दुःख हे माझ्यासारखं, त्याचं काही फरक नाही. ह्या समतेच्या याच्यावरती आला की तो सगळीकडे मिसळून जातो. मी आणि माझं पण शिल्लक राहत नाही. बुद्धानं उपाय सांगितलेला आहे, मार्ग सांगितलेला आहे, कसं करायचं हे शिकवलेलं आहे. नुसती थाप मारलेली नाही. बाकी धर्म म्हणतील अहंकार सोडा. बुद्ध अहंकार कसा सोडायचा आणि कसा सुटतो हे सांगतात. फरक आहे ना तुमच्या याच्यामध्ये. तुम्ही अस्थिर आहात, अस्वस्थ आहात, एकाच विचारावरती पक्के नाहीत. कशी घालवायची? आता ईश्वराच्या हातामध्ये, तो करेल तसं. माझ्या हातात काहीच नाही, म्हणजे तू कायम तिथे लटकला, तिथून काही तो सुटत नाही. बुद्धानं काय सांगितलं? सकारात्मक नकारात्मक तुला कळतं. मग जे कळतंय ना त्यामुळे ते नकारात्मक टाळ, सकारात्मकला धरून ठेव, म्हणजे तू स्थिर होशील. आहे ना सोपा मार्ग. म्हणजे अस्थिरता घालवण्यासाठी बुद्धानं नेमका उपाय सांगितलं की तू स्थिर होऊ शकतो. तुझ्या हातामध्ये आहे, बाहेरची शक्ती ती करू शकत नाही. शीलबद्ध परामर्श, कर्मकांड. दगडाच्या पुढे नैवेद्य अर्पण केला काय, फुलं अर्पण केली काय, बाकीचे काही पूजा केली काय, दगड तो दगडच आहे, त्याला काही अर्थ नाही. त्यात जो काही मागता येत नाही तो कधी देत नाही. मग गाडगे महाराज नेहमी म्हणायचे ना, तुमच्या देवाला धोतर नेसता येतं का? नाही.
आणि मग तो कसला देव म्हणे ज्याला धोतर नेसता येत नाही? आपल्या पुढचा नैवेद्य कुत्रं खातं, त्याला हाकलता येतं का तुझ्या देवाला? आणि मग तो कसला देव? अशा तऱ्हेनं गाडगे महाराजांसारख्या महाराजांनी सुद्धा देवादिकांची इतकी स्पष्ट कल्पना स्पष्ट करून सांगितलेल्या, स्पष्ट विचार सांगितलेला, तोही आम्हाला कळत नाही. ही तर वस्तुस्थिती आहे ना. म्हणून जेवढी मंदिरं आहेत, जेवढी देवळं आहेत, प्रत्येक ठिकाणी दगडाशिवाय कशाची पूजा होत नाही. आणि त्याला मनुष्य पवित्र म्हणतो, श्रेष्ठ म्हणतो. बुद्धानं अस्थिरता सांगितली, ती अशी अशी घालवता येते, ते व्रतवैकल्य काही कामाचं नाही. आता गंगेमध्ये म्हणे इतकी माणसं, कितीतरी लाख लोक आंघोळीला गेली. कोणाची हिंमत आहे ते पाणी पिऊन दाखवण्याची? कोणाची हिंमत आहे ते पाणी पिऊन दाखवण्याची? म्हणजे आपण इतकं नुकसान करतोय आपलं स्वतःचं इतरांचं सुद्धा, याची सुद्धा जाणीव नाही. ही माणसं खरंच धार्मिक आहेत? मनुष्य म्हणून सुद्धा जगण्याची त्यांच्यामध्ये लायकी नाही, अशा प्रकारचे लोक आहेत. केवळ प्रदूषण आणि प्रदूषण. आणि आपला सर्वांचा अनुभव आहे, आंघोळ करत असताना कधी कधी आपणालाही लघवी होते का नाही होत? आंघोळ करताना तिथे त्या लाख लोकांनी काय केलं असेल? साधा विचार आहे. त्यांच्या अंगावरचा घाम, त्यांच्या अंगावरची घाण, पुन्हा ही घाण, आणि कोण थुंकायचा राहिला असेल तिथे सांगा मला, आहे का? आता एवढ्या लोकांनी ते एकाच डबक्यामध्ये एवढी घाण केली तर काय होणार काय? म्हणजे एवढी सुद्धा जाणीव माणसाला नाही. इतका मनुष्य मॅड होतो, अतिरेकी बनतो त्या धर्माच्या श्रद्धेनं. हे धर्म खरंच मानवाच्या कल्याणाचे नाहीत. म्हणून बुद्धानं सांगितले महत्त्वाचे, कर्मकांड काही उपयोगाचं नाही. बुद्धाची पूजा कशी करायची? फूल नको, अगरबत्ती नको, मेणबत्ती नको, काही नको. बुद्ध फोटोसुद्धा नको, मूर्ती नको. बुद्धाची पूजा सरळ शब्दात बोलणं सांगितलं, इमाय धम्मान धुमपट्टी या पटपट्टी या बुद्धं पूजे मी. की तू पंचशिलाचं पालन केलं, तू धर्मतत्वाचं पालन केलं, बुद्धाची पूजा झाली, फिनिश. धम्माची पूजा झाली, संघाची पूजा झाली. ह्या बुद्धाला जगात तोड आहे का कोणी? एवढा कल्याणाचा विचार बुद्धानं सांगितला आहे, तसा कुठे जगामध्ये पाहायला मिळतो आहे? आणि त्या बुद्धाकडे या श्रद्धेनं आणि आपुलकीनं जर आपण पाहू शकत नसो, तर आपल्या डोळ्यांना काही अर्थ आहे का? आपले डोळे काही कामाचे आहेत का? अजिबात कामाचे नाहीत. तर हे बंधन आहे माणसाच्या मनाचं, त्याला वाईट कामामध्ये गुंतवून ठेवणारं. अधिकाधिक वाईट करत जाईल तो, चांगलं काही व्हायचं नाही. किती अन्न वाया जातं देवी देवतांना वापरण्यामध्ये, किती नैसर्गिक संपत्तीचं वाटोळं होतं देवादिकांना वापरलं. होळीचे दिवस आले, या देशामध्ये जितकी खेडी आहेत, जितक्या वस्त्या आहेत, किती झाडं कापली जात असेल सांगा? आणि लावतो किती आपण? चुकून लावत नाही. म्हणून भारत देशामध्ये जंगलं जी मोठ्या प्रमाणात कापली गेली आहेत, त्याचं मुख्य कारण हे आहे, धर्म, धर्माची शिकवणं, त्यामध्ये असणार ते कर्मकांड. साधी जी फुलं आहेत, फुलं सुकली, उन्हात सुकली, उकिड्यावरती सुकली, त्याचा घाण वास येत नाही, बाष्पीभवन होऊन जातं, पाकळी ही पूर्णपणे सुकून जाते, त्याची माती होऊन जाते. परंतु तेच फूल पाण्यात टाकलं की जर्मिनेशन सुरू होतं, सडण्याची क्रिया सुरू होते, त्यामध्ये बॅक्टेरिया, जंतू निर्माण होतात, त्याचा वाईट वास यायला लागतो. हा व्यावहारिक अनुभव आहे. आणि तरी देवळात वाहिलेली फुलं आणि ते त्याला निर्माल्य म्हणतात, कुठे टाकलं जातं? पाण्यामध्ये. म्हणजे खरंच मनुष्य जागेवरती, डोक्यावरती, म्हणजे आपल्या डोक्यानं जागेवरती आहे का? शुद्धीवरती आहे का? नाही. कर्मकांड इतकं मनुष्य जीवनाचं नुकसान करत आहे, त्याला अंतर आहे. इकडे माणसं भुकेनं मरतात आणि देवळामध्ये संपत्ती साठलेली आहे.
लक्षावधी कोटींची संपत्ती देवळामध्ये पडलेली आहे. कोणाच्या कामाची? का पडली आहे तिथे? कशासाठी? निरुपयोगी. पण याची सुद्धा चाळ माणसाला असत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे कर्मकांडातून आलेलं आंधळेपण किती भयंकर आहे ते लक्षात घ्या. बुद्धाने ते बंधन सांगितलेलं आहे, तुमच्या मनाचं बंधन आहे ते. नीच लोकांकडे ओढून नेणारी 5 बंधने तुम्हाला आठवतात का? बुद्ध विचारतात. ही 5 बंधनं आहेत. नीचपणाकडे ओढून नेणारी आहे, नीच काम करण्यास भाग पडणारी आहे, काहीतरी नीच घडेल अशा प्रकारचं मनाला वळण देणारी ही बंधनं आहेत. काही लक्षात येतं आपल्याला? बुद्धाच्या विचाराला कुठेही तोडणार नाही. तो इतका उच्च आहे की तिथेपर्यंत पोचणं सुद्धा कधी कधी कठीण होऊन बसतं. ही बुद्धाची योग्यता. पुढे म्हटलं आहे कामतन्ना, त्याबद्दल बोललोच आपण. वासनेच्या आहारी गेला की मनुष्य वेडा होतो, मॅड होतो, काहीही करतो. पण तो जागा झाला की हे चुकीचं आहे, याला बंधन घातलं पाहिजे, रोखलं पाहिजे, कुठे थांबवलं पाहिजे, तो स्थिर राहील, तेवढं वाईट घडणार नाही. आणि शेवटचा आहे व्यापार, द्वेषाबद्दल बोललोच आपण. तर ही 5 मनाची बंधनं आहेत. त्याला फेटर्स म्हटलेलं आहे, पाली भाषेमध्ये त्याला संयोजन म्हटलेलं आहे. आणि या संयोजनातून मुक्त होणं ही बुद्धाची शिकवण आहे. ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने होत. आणि ही 5 बंधने भगवान मला माहीत आहेत. मालूम की पुत्ता, कोणाच्या अनुषंगाने ही 5 बंधने सांगितली हे तुला माहीत आहे काय? अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढीलप्रमाणे बोलून तुला नावं ठेवणार नाहीत काय? मालूम की पुत्ता, अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते, मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल? त्याचप्रमाणे आपल्या पाठीवर लोळणाऱ्या त्या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते, त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार? हे खरे आहे की तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते. मालूम की पुत्ता, त्याप्रमाणे ते अर्भक नैतिक आचार कसा करणार? त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी कर्मे यावरती अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार? तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी ती सुप्तावस्थेत असते. मालूम की पुत्ता, त्या अर्भकाला इंद्रिय वासना अर्भकाच्या इंद्रिय वासना अविकसित असतात. मग इंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद तो कसा जाणणार? परंतु तशी वृत्ती सुप्तावस्थेत तिच्या ठिकाणी असते. शेवटी हे मालूम की पुत्ता, त्या अर्भकाच्या दृष्टीनं दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणीमात्राविषयी आपल्या मनात दुष्टबुद्धी कशी धरणार? परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असते. मालूम की पुत्ता, ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय? भगवंताचे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला, भगवंत, आता वेळ झाली आहे, सुगत आता आपली विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे. तर अशा प्रकारे निब्बाणाच्या मूल तत्वामध्ये ह्या 5 संयोजनाचा उल्लेख बुद्धाने केलेला आहे. आणि 5 संयोजनं ध्यानाच्या 4थ्या अवस्थेमध्ये तुटतात. ध्यानाची पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, 4थी अवस्था. आणि ही 5 मनाची बंधनं आहेत. ती मनातून तुटायची असतील तर आपल्याला मेडिटेशनशिवाय पर्याय नाही. म्हणून बुद्ध धम्माचा आणि मेडिटेशनचा काही संबंध नाही असं समजणारी माणसं हाफ मॅड नाही, फुल मॅड म्हणावी लागतील. विपसना नको म्हणणारी माणसं, त्यांना हाफ मॅड नाही, फुल मॅडच म्हणावं लागेल. त्यांना काही कळलेलं नाही. मनाची शुद्धी करण्यासाठी ध्यान साधनेशिवाय दुसरा मार्ग नाही. कुठलंही मेडिसिन नाही, कुठलंही रसायन नाही, कुठलंही कर्मकांड नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी मेडिटेशनशिवाय दुसरा पर्याय नाही.
आणि नेमकं हे मेडिटेशन बौद्धांच्या समाजामध्ये अनेकांना नको आहे. हा इतिहास आहे. आणि तरी आम्ही बौद्ध आहोत. आहे ना गंमत जम्मत. म्हणून हे नामके वास्ते बौद्ध यांनीच फार मोठी गडबड केलेली आहे. बाबासाहेबांच्या धम्म कार्याला फार मोठा धोका दिलेला आहे. ते कार्य नुसतं अडवून ठेवले असं नाही, तर ते विकृत करण्याकडे वाटचाल होते असं वातावरण निर्माण झालेलं आहे. ध्यान करत नाही अशा माणसाला बौद्ध म्हणताच येत नाही. कारण ही मनाची बंधनं आहे आतमधली, कशी काढणार? कुणी सर्जन नाही ऑपरेशन करून काढेल, कुणी फिजिशियन नाही औषधी देऊन काढेल. आहे ना प्रॉब्लेम. काय उपाय काढण्याचा? काढण्याचा उपाय फक्त मेडिटेशनच आहे. आणि म्हणून मेडिटेशनकडे बौद्धांना दुर्लक्ष करता येत नाही. आणि आपलं असं पाहायला मिळतं की मेजॉरिटी लोकांना त्याचा गंधसुद्धा नाही, आणि हे माहीत असलं तरी करण्याची तिळमात्र इच्छा नाही. काही लक्षात आपल्याला? म्हणून पुढचं पाऊल जे बुद्धानं सांगितलेलं आहे, शील पहिलं पाऊल, समाधी दुसरं पाऊल, आणि त्यामधून प्रज्ञा हे तिसरं पाऊल, म्हणजे प्राप्ती. प्रज्ञेची अवस्था निर्वाणाची अवस्था आहे, सर्व अवस्था आहे. आपण फक्त बोलताना भाषणामध्ये जोरकसपणे सांगत असतो बुद्धानं काय शिकवलं, शील समाधी प्रज्ञा. खूप वक्ते बोलतात ना, कायम मी ऐकतो बोलताना. त्यातलं एक तरी अक्षर त्यांना कळतं? ह्या बोलणाऱ्या वक्त्यांना यातलं एक तरी अक्षर कळतं, एक तरी शब्द कळतो का? शीलही कळत नाही त्यांना, समाधी कळत नाही, प्रज्ञाही कळत नाही. प्रज्ञाचा अर्थ ते बुद्धिवाद. आम्ही बुद्धिवादी आहोत ना, बुद्धिमान आहोत ना, मग आम्ही प्रज्ञावान. अशी अनेक माणसं स्वतःला प्रज्ञावान म्हणतात. ते फक्त अकॅडमिक नॉलेज आहे, गोळा केलेला हा कचरा आहे तो फक्त, यापेक्षा अधिक काही नाही. मन तुमची तशीच आहे, मानसिक अवस्था तशीच आहे. ह्या 5 बंधनाचे तुम्ही तसेच पक्के गुलाम आहात जशी आम जनता आहे. याच्यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणून निब्बाणाची मूलतत्व बुद्धानं जी सांगितली आहे ती परत एकदा लक्षात येऊ. काय म्हटलं आहे मूलतत्व? निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. हे सारे विकार आहेत, अशी 10 बंधनं आहे, 10 संयोजन म्हणतात त्याला. त्यातली 5 इथे सांगितलेले, 5 नंतर आपल्याला पाहावी लागतील. आणि निब्बाणाचा उद्देश काय? तर पुण्यशील जीवन जगता येणं. निब्बाण म्हणजे सुख, सुखाचं जीवन जगता येणं, हाच निब्बाणाचा उद्देश. मग अशी थोडक्यात सांगितलं पाहिजे. सुख कशाला मिळवायचं? सुखाचा उद्देश काय? सुखी राहणं हा सुखाचा उद्देश आहे, यापेक्षा दुसरा उद्देश असू शकत नाही. तर ही इतकी बारीक गोष्ट बाबासाहेबांनी इथे सांगितलेली आहे. आणि यासाठी आपल्याला आणखी एक प्रकरण लक्षात घ्यायचं आहे, परंतु आत्ताच काही ते आपल्याला इथे लक्षात घेता येणार नाही. त्यासाठी आपल्याला बहुतेक पुढच्या वेळेस आणखी एक प्रवचन द्यावं लागेल, कारण हा विषय इथे संपत नाही असं एकंदरीत दिसतं आहे. तो विषय आहे बुद्ध धर्मामध्ये आलेला अतिशय प्रसिद्ध विषय. बुद्धाला बुद्धत्व प्राप्त होऊ नये म्हणून कोण प्रयत्न करत होतं? कोण आडवं येत होतं? बुद्धाच्या साधनेमध्ये आडवा येणारा प्राणी कोण? मार. प्रसिद्ध आहे ना. बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं, बुद्धानं माराशी युद्ध केलं म्हणून बुद्धत्व प्राप्त झालं, हे सारं आपल्याला माहीत आहे, गोष्टी माहीत आहे. कोण मार? कोणता प्राणी आहे तो? कसा आहे? कसा असतो? कसा दिसतो? काही आहे कल्पना? फक्त आम्हाला मार माहीत आहे,
परंतु त्याची कुठलीच ओळख पटत नाही, त्याचा कुठलाच आत्ता पत्ता लागत नाही. आणि तो लागल्याशिवाय आपल्याला आपण कुठे आहोत आणि माराच्या किती पकडीमध्ये आहोत हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. आणि तो विषय जो आहे तो या निब्बाणाशी संबंधित आहे. निब्बाण प्राप्त करणं म्हणजे माराचा पराभव करणं. आता तो मारच कुठे दिसत नसेल, कुठे सापडत नसेल, तर पराभव कसा करणार तुम्ही? प्रश्न आहे ना, एकदम साधा प्रश्न आहे. का फक्त बुद्धाच्याच मागे लागला मार, आम्हाला सगळ्यांना सोडून दिलं का? असंही नाही. त्यामुळं मार यत्र तत्र सर्वत्र आहे. म्हणून त्या माराची ओळख पटणं हे फार आवश्यक आहे. आणि ती माराची ओळख जी आहे ती आपण पुढच्या सत्रामध्ये पाहू. ती राध सुत्तामध्ये आलेली आहे. आणि ते सुत्त बाबासाहेबांनी इथे जरी सांगितलेलं असलं तरी त्यातला पुढचा भाग सांगितलेला नाही. फक्त 5 बंधनं जी आहेत तीच आता आपण बघितली, तीच सांगितलेली आहे. त्याचा पुढचा मार मार कोण आहे असा जो प्रश्न उपस्थित झालेला होता त्याचं उत्तर पाली ग्रंथामध्ये आहे. त्या संयुक्त निकायामधल्या राध संयुक्तामध्ये ते उत्तर आहे, परंतु बाबासाहेबांनी इथे ते काही लिहिलेलं नाही. म्हणून आपल्याला वाटतं ते सुद्धा उत्तर पाहणं फार आवश्यक आहे. तर माराची आपली गाठ आता तर काही होऊ शकत नाही, पण पुढच्या वेळेस आपण प्रयत्न करू आणि एकमेकाला समजून घेऊ. काय त्याच्या दुस्तीशिवाय पुढे पाऊल पडत नाही. माराला भेटावंच लागतं, काही केलं तर टाळता येत नाही. सुखाच्या रस्त्यामध्ये तो पहिला दरवाजा आहे, तो जो उघडला नाही तो सुख आहे तेही दिसतही नाही, त्याचा वासही येत नाही, त्याचा अंदाजही येत नाही. त्यामुळं माराशी तर पहिली टक्कर घ्यावीच लागते प्रत्येकाला. आणि तो मार मार काय म्हणजे मलाही मोठं आश्चर्य वाटतं की या संपूर्ण ग्रंथात त्याची चर्चा झाली नाही. ती थोडीशी कमजोरी वाटते या ग्रंथामधली. वास्तविक बाबासाहेब ते लिहू शकले असते याच प्रकरणामध्ये. फक्त पुढचं काही चॅप्टर लिहायचं होतं, अधिकही काही नाही, पण तू नाही लिहिलं त्यांनी. आता त्याला आपण काय करायचं? पण आपण तरी मूळ जे आहे ते थोडंसं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. तर आपण पुढच्या वेळेस निब्बाणाच्या मूळ तत्वामध्ये माराचा परिचय करून घेणार आहोत. आणि मार आपणाला कसा चकवत असतो, कसा हुलकावण्या देत असतो, कसा नाचवत असतो, कसा फिरवत असतो ते तेव्हा आपल्या लक्षात येईल. एकदा माराची ओळख झाली की आपला पुढचा मार्ग मोकळा. मग जिंकू किंवा मरू ज्याचं त्यानं ठरवायचं. ठीक आहे, आपण आता इथेच थांबूया.